नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमधल्या म्हणींवर मी अनेकदा शेरे टिप्पणी करत असतो. अशीच एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुण लागला. आता याचा अर्थ मी तुम्हाला समजवण्याची गरज नाही. आणि मग जर तुम्ही आजच्या विषयाचं शीर्षक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भाऊ जो नेहमी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी करतो, तो आज उद्धव ठाकरेंचं कौतुक का करतोय? आणि कौतुक उद्धव ठाकरेंचं करत असताना परत देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन कशाला? कारण निदान उद्धव ठाकरेंच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस हा मित्र नाही, तो शत्रू आहे, टोकाचा शत्रू आहे आणि एक नंबरचा शत्रू आहे. त्यांनी तर आव्हान दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, मला वाटते निवडणुकीपूर्वी, एक तर तू राहशील किंवा मी राहीन वगैरे वगैरे. कोण राहिलं आणि कोण संपलं हे आपण बघितलं. पण मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की या दोघांना एकाच वेळेला अभिनंदन आणि कौतुक करण्याचं कारण काय? दोघेही राजकारणामध्ये आहेत आणि दोघेही दीर्घकाळ राजकारणात असताना सुद्धा एक किती अपरिपक्व आहे आणि दुसरा अल्पकाळामध्ये किती परिपक्व असा राजकारणी होऊन गेला, यांचा तुलनात्मक विषय मांडणं आज मला आवश्यक वाटते. आणि तुम्हाला माहिती आहे की नेहमी मेनस्ट्रीम मीडियामध्ये, मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये, पत्रकारितेमध्ये, चर्चेमध्ये जे मुद्दे सुटलेले असतात पण मला महत्वाचे वाटतात, मी तेच विषय हुडकून तुमच्या समोर आणत असतो. आणि असा हा विषय आहे की जो सगळ्या संपादक, पत्रकार, विश्लेषकांच्या नजरेतून सुटला कसा, याचं मला नवल वाटतं. आता गंमत बघा की उद्धव ठाकरेंचं कौतुक कशासाठी? ते पदोपदी प्रत्येक खेळी करतात आणि त्यामध्ये तोंडघशी पडतात. पित्याने बनवून दिलेला भरभक्कम पक्ष पुरता नामशेष करून टाकला, त्याचे तीन तुकडे करून टाकले. मग त्यांचं कौतुक कशाला असं तुम्हाला वाटेल? दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये 21वं शतक उजाडल्यानंतर दाखल झालेले देवेंद्र फडणवीस, कोवड्या वयात नागपूरचा महापौर होऊन पुढे आमदार झाल्यानंतर बघता बघता थेट मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतलेले देवेंद्र फडणवीस यांनी मारलेली मजल बघितली तर त्याचाही तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे. आणि तोच विषय घेऊन मी तुमच्या समोर आलोय. पण तुमच्या मनात एक शंका असणार की या दोघांचं एका वेळेलाच आणि एकाच एपिसोडमध्ये कौतुक कशाला? तर ते दोघे परस्पर संबंधित आहेत. परस्पर संबंधित आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला एक म्हण सांगितली की ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुण लागला. वाण म्हणजे त्याचे जे गुणधर्म आहेत ते घेतले जावेत ही अपेक्षा असते, पण त्याच्याऐवजी दुर्गुण घेतले गेले तर मग काय करायचं हा प्रश्न असतो. आणि हा विषय चटकन इतरांच्या डोक्यात येणार पण नाही, पण माझ्या आला, कारण मला तो दिसला. प्रशांत कदम नावाचा एबीपी माझाचा एक दिल्लीतला माजी रिपोर्टर आहे आणि आता तो युट्यूबर झालेला आहे. आणि तो अर्थातच मुख्य प्रवाहातल्या पत्रकारितेतला असल्यामुळे भाजपविषयी पूर्वग्रह दूषित असला तर नवल नाही, सेक्युलर असला तर नवल नाही. आणि सेक्युलर असण्याची व्याख्या आजकाल सोपी झाली आहे, तुम्हाला माहिती आहे. जो जो कोणी मोदी भाजपला संघाला शिव्या घालेल, हिंदुत्वाच्या नावाने बोटं मोडेल, तो सेक्युलर असतो. आणि त्यामुळे ह्या सुशांत कदम नावाच्या युट्यूबरचे तुम्ही व्हिडिओ बघितले, तो शोधून शोधून भाजपला, संघाला, मोदींना शिव्या घालणारे, त्यांची निंदा नालस्ती करणारे असतात, त्यांना शोधून त्यांच्या मुलाखती घेणं, हे प्रशांत कदम याने आपल्या युट्यूबचं
मुख्य उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये मग राजू परुळेकर, निखिल वागळे, कुमार केतकर अशा मंडळींच्या प्रदीर्घ मुलाखती आल्या तर नवल नाही. आणि त्यात काही नाविन्यपूर्ण नसतं. इतरत्र तुम्ही या अशा लोकांकडून जे ऐकाल तेच प्रशांत कदमच्या युट्यूबमध्ये तुम्हाला या लोकांकडून ऐकायला मिळतं. पण अशा एका मुलाखतीमध्ये एक तुकडा काढून त्याचा शॉर्ट म्हणतात काहीतरी, ते टाकलेलं आहे प्रशांत कदमने, आणि ते मला बघायला मिळालं आणि मला हा विषय सुचला. तो शॉर्ट मी इथे टाकलेला नाही, पण तुम्ही बघितला तर तुम्हाला मिळू शकेल किंवा ती अख्खी मुलाखत मिळू शकेल. त्यामध्ये निखिल वागडे ज्या प्रकारे बोललेला आहे ते बघितल्यानंतर मला ही म्हण आठवली, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. निखिल वागळेची पत्रकारिता हीच मुळात शिवसेनेचा तिरस्कार, शिवसेनेचा द्वेष, बाळासाहेबांची अहोरात्र अखंड निंदा नालस्ती यातूनच रुजली, वाढली, फोफावली. असा निखिल वागळे आज कट्टर शिवसैनिक झालेला मला त्या प्रशांत कदमच्या शॉर्ट मध्ये बघायला मिळाला. आणि म्हणून मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतोय की बाळासाहेबांनी घडवलेले एकापेक्षा एक झुंजार शिवसैनिक, 30, 40, 50 वर्ष शिवसेनेत घडलेले शिवसैनिक हे खड्यासारखे बाजूला करत असताना उद्धव ठाकरे यांनी जे नवे शिवसैनिक मिळवलेले आहेत, घडवलेले आहेत, त्यामध्ये निखिल वागळेंचा समावेश होतो. आता ती म्हण परत, ढवळ्या शेजारी बांधला पावळा. आता उद्धव आणि आणि तुम्ही लक्षात ठेवा, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अगदी स्पेशली उद्धव ठाकरेंनी निखिल वागळेचं नाव घेऊन आभार मानलेले आहेत. आणि आज हिंदीच्या सक्तीवरून जो मराठी अस्मितेचा उद्रेक वगैरे झाला, त्यानंतर प्रशांत कदमच्या या मुलाखतीमध्ये जे निखिल वागळेने वक्तव्य केलंय ते अक्षरशः ऐकलं तर दिवाकर रावते वगैरे सारखे 50-55 वर्ष कट्टर शिवसैनिक होते ते देखील अचंबित होऊन तोंडात बोटं घालतील. कारण नुसता वागळे हा शिवसैनिक झालेला नाही, तर कट्टर शिवसैनिक झालाय. तुम्ही मुद्दाम बघा, मी इथे टाकणार नाही, मुद्दाम बघा. त्यात तो मराठीचा अभिमान आणि अस्मिता सांगताना बाळासाहेबांची जी सदोदित टिंगल करत होता, मग कुमार केतकर असतील वगैरे सगळी मंडळी, ही मराठीची बाजू बाळासाहेब आक्रमकपणे मांडतात आणि त्यासाठी प्रसंगी मारहाण वगैरे सुद्धा होते, परप्रांतीयांवर हल्ले होतात. यासाठी शिवसेनेची आणि पर्यायाने बाळासाहेबांची निंदा नालस्ती करताना बाळासाहेबांना किंवा शिवसेनेला संकुचित म्हणणारे वागळेसारखे मंडळी ही आता अचानक कट्टर मराठी प्रेमी झालेली आहेत, मराठी अस्मितेचे राखणदार झालेले आहेत. आणि त्यासाठी रवीश कुमार या आपल्या लाडक्या पुरोगामी पत्रकाराला सुद्धा तो शेवटी बिहारी निघाला, अजित अंजुम पण तसाच निघाला. हे नुसते आपल्याला मराठी लोकांना वापरतात आणि गरज संपली की फेकून देतात. हा माझा IBN लोकमत पासूनचा अनुभव आहे. इथपर्यंत वक्तव्य जेव्हा निखिल वागळे करतो तेव्हा निखिल हा दिवाकर रावतेपेक्षाही कट्टर शिवसैनिक झाला असं म्हणायची पाळी येते. आणि म्हणून मी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. वागळे किंवा तत्सम लोकांचं जो सेक्युलरिझम आहे तो स्वयंघोषित नाही, स्वयंभू नाहीये, संघाच्या द्वेषातून आलेला आहे, हिंदुत्वाच्या द्वेषातून आलेला आहे. त्यामुळे संघ, RSS, भाजप, मोदी यांना शिव्याशाप देतील, त्यांच्या पंक्तीत जाऊन बसणं आणि मग आपला अजेंडा तिथे घुसवायचा प्रयत्न करणं, ही यांची गेल्या
60-70 वर्षातली रणनीती राहिलेली आहे आणि त्यानुसारच मग हे लोक कधी केजरीवालकडे जातात, तो योगेंद्र यादव त्यातलाच, आणि मग तिथे यांचा अजेंडा फेटाळला गेला की त्याला शिव्या घालायला तयार असतात. पण हे करता करता निखिल वागळे हा कट्टर मराठी अस्मितेचा शिवसैनिक झाला आणि रवीश कुमारलाही शिव्या द्यायला लागला, अजित अंजुमलाही शिव्या द्यायला लागला. तेव्हा तो मग खरा शिवसैनिक झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण हे आदर्श आहेत त्यांचे, हे आदर्श आहेत. रवीश कुमारला एनडीटीव्ही सोडून बाहेर पडायला लागलं तर टाहो फोडून रडणारा कोण होता? निखिल वागळे होता ना. गोदी मीडियाकडे बघू नका, बरखादतकडे बघा, अजित अंजुमचं कौतुक करा, हे सांगणारा निखिल वागळे आज जर रवीश कुमारला शेवटी तो बिहारी आहे असं म्हणायला लागतो किंवा अजित अंजुमवर उत्तर भारतीय म्हणून शेलक्या भाषेत बोलतो, तेव्हा उद्धव ठाकरेंची पाठ थोपटली पाहिजे. त्यांना सेक्युलर करायला आलेल्या निखिल वागळेला किंवा तत्सम लोकांना उद्धव ठाकरेंनी कट्टर शिवसैनिक करून टाकलं आणि शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या पातळीवर आणून सोडलं. तर उद्धव ठाकरेंचं कौतुक करायला नको का सांगावं? करायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ बनवताना मी उद्धव ठाकरेंचं कौतुक असं शीर्षक का दिलं हे कळेल. आणि मला या निमित्ताने एक जुना 25-30 वर्ष जुना व्हिडिओ आपला विनोद आठवतो. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन होते आणि बिल क्लिंटन भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा एक विनोद सगळीकडे किस्सा फिरत होता की बिल क्लिंटननी तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या लालू प्रसाद यादवांना सांगितलं की बिहार आमच्या ताब्यात 3 वर्ष द्या, आम्ही 3 वर्षामध्ये बिहारचा कॅलिफोर्निया करून दाखवतो. तर त्याला उत्तर देताना लालू प्रसाद म्हणाले, आम्हाला फक्त 3 आठवड्यासाठी कॅलिफोर्निया द्या बिहारी लोकांना, आम्ही कॅलिफोर्नियाचा बिहार करून दाखवतो. असं उलट आव्हान लालू प्रसादनी क्लिंटनला दिलं होतं. नेमकं इथं तेच झालंय. उद्धव ठाकरेंना सेक्युलर पुरोगामी बनवायला आलेले निखिल वागळे त्यात किती यशस्वी झाले मला माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंनी मात्र निखिल वागळेला कट्टर शिवसैनिक करून टाकलं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंचं इथे कौतुक केलं पाहिजे. आता असं म्हणाल की ठीक आहे, उद्धव ठाकरेंचं कौतुक मान्य आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला बदलायला आलेल्यालाच बदलून टाकलं, तर त्याचं कौतुक स्वाभाविक आहे. पण या सगळ्या भानगडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाची गरज काय? तर या सगळ्यामध्ये निखिल वागळे असो किंवा उद्धव ठाकरे असोत, संजय राऊत असोत, या सगळ्यांना आपल्या राजकारणाच्या पटावरची प्यादी बनवून आपला राजकारणाचा डाव यशस्वीरित्या खेळून नामानिराळे राहिलेले देवेंद्र फडणवीस यांचा पण एक पैलू या निमित्ताने समोर आणायचा आहे. कारण ज्या प्रकारे हा सगळा मराठी हिंदीचा संघर्ष आणि लढा उभा राहिला आणि त्यातून स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांमध्येच त्यातल्या त्यात पत्रकार बुद्धिजीवीमध्ये उभी दुफडी माजवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. हा हिंदीचा वाद हा 3 वर्षानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद जाऊन 3 वर्ष गेली त्यानंतर निर्माण झाला. आणि त्यामध्ये मी सरळ सरळ सांगितलेलं आहे की या मागे राजकीय डावपेच आहेत. आणि त्यामध्ये जे इथून निखिल वागळेंनी काहीतरी फुसकुली सोडली की तिकडे रवीश कुमार लगेच वागळेचा बागुलबुवा करून दाखवणार, आणि तिकडे अजित अंजुमने काय केलं की लगेच राहुल आपला निखिल वागळे किंवा कुमार केतकर त्यांची पालखी उचलून धावत सुटणार. अशा पुरोगामी बुद्धिजीवी पत्रकारांमध्ये किती सराईतपणे या मराठी अस्मितेच्या संघर्षाच्या निमित्ताने उभी फूट घडवून आणली. त्याचा प्रणेता कोण आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये हा हिंदीच्या सक्तीचा
जी आर निघाला आणि रद्द झाला. म्हणजे त्या जी आरचा कुठलाही परिणाम मराठी समाजावर झालेला नसताना मधल्या मध्ये सातत्याने गेली 25-30 वर्ष भाजपला एकजुटीने टार्गेट करणाऱ्या मराठी आणि हिंदी पुरोगामी पत्रकारितेमध्ये फूट पाडण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले असतील आणि त्यांनी रवीश कुमार अजित अंजुम विरुद्ध निखिल वागडे असा संघर्ष उभा करण्यामध्ये यश मिळवलं असेल तर देवेंद्र फडणवीस सुद्धा अभिनंदनाला पात्र आहेत. अशा लोकांची एकजूट ही हिंदुत्वाला घातक आहे. तर त्यांच्यामध्ये दुफडी माजवणं, त्यांच्यामध्ये एकमेकाविषयी संशय निर्माण करणं हा सुद्धा एक संघर्षाचा, लढाईचा, डावपेचाचा भाग असतो. युद्ध हे डिसेप्शन आहे, एक दृष्टीभ्रम आहे असंही म्हटलं जातं. तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये काही किलमिश निर्माण करायची आणि त्यातून तुमच्यामध्ये दुफडी घडवून आणायची आणि तुम्हाला एकमेकाविरुद्ध उभं करायचं की जेणेकरून तुम्ही माझ्या विरुद्ध एकजुटीने संघर्ष करू शकत नाही. हा सुद्धा माझ्या विरोधातल्या पक्षांसाठी माझा डावपेच असू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये जी काय थोडीशी धुसफूस होती तिला खतपाणी घालून शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये वादविवाद रंगवण्यामध्ये आणि त्याला आगीत तेल ओतण्यामध्ये भाजपने किंवा अगदी नावच घ्यायचं तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हस्तकाम करवी जो पुढाकार घेतला होता त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालात लागले दिसले. आज मराठी अस्मिता, हिंदी मराठी वाद यातून रवीश कुमार अभिजित अंजुम विरुद्ध निखिल वागळे वगैरे अशी मंडळी उभी राहिली असेल, प्रशांत किशोर, प्रशांत कदम सारखी मंडळी उभी राहिली असेल, तर ज्यासाठी उद्धव ठाकरेंचं कौतुक करायचं त्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन सुद्धा करावं लागतं. कारण किती नकळत भाजपला, संघाला किंवा देवेंद्र फडणवीसांना हवं तसं परस्पर निखिल वागळे वागायला लागले, प्रशांत कदम वागायला लागले, ज्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट फक्त संघाला कंडेम करणं आहे. आणि संघाला कंडेम करणारा कोणही परदेशी माणूस असला तरी त्याच्या समर्थनाला उभं राहायला जाणारे जे असतात ते सुद्धा एकमेकांचा गळा पकडायला निघाले असतील तर ते कळत नकळत घडवून आणणारा जो असेल त्याचंही अभिनंदन करणं भाग आहे. आणि इथे कळतं की देवेंद्र फडणवीस यांनी कुठला डाव खेळला. अनेकदा मित्रांनो राजकारणामध्ये, खेळामध्ये आपण बघतो की अचानक 2 पावलं माघार घेतली जाते. वाय? 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं माघार घ्यावी लागली तर हरकत नाही असं म्हणतात, असाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे अकारण आपल्या डोक्यावर खापर फोडलं जावं तरी बिघडत नाही, पण आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे या दृष्टीने जो वाटचाल करतो तो खरा धूर्त बिलंदर राजकारणी असतो. आणि म्हणून मला प्रशांत कदमच्या त्या युट्यूबच्या शॉर्टमध्ये निखिल वागळेचं ते वक्तव्य हे चक्रावून टाकणारं वाटलं की काय बोलतोय, कोण बोलतोय, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक बोलतोय. अजब आहे की नाही मित्रांनो? चर्चा अशा विषयावर झाली पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे तर राजकारण खरोखर काय खेळलं जातं याचा पत्ता लागतो. नाहीतर आपल्याला जेवढं दाखवलं जातं तेवढ्यावर आपण मत व्यक्त करतो आणि बाकीची गोष्ट आपल्याला माहिती सुद्धा नसते. आम्रपाली नावाच्या चित्रपटामध्ये एक फार सुंदर गीत होतं, जाओ रे ज्ञानी, जाओ रे जोगी तुम जाओ रे, त्यामधलं एक कडवं आहे, ज्ञान की जैसे सीमा ज्ञानी, गागर में सागर का पाणी. एखादा विद्वान माणूस आपल्याला सगळं ज्ञान आपण आत्मसात केलं असं समजतो, पण त्याचं ज्ञान, त्याची बुद्धी म्हणजे घागरभर पाणी असतं आणि त्या घागरीमध्ये जेवढं पाणी आहे
त्याच्या लक्षावधी कोट्यावधी पट समुद्रातलं पाणी दूर असतं, सगळं ज्ञान तिकडे असतं. इथे नेमकं तेच आहे. आपल्या समोर जेवढं दाखवलं त्याच्यावरून आपल्याला सगळं समजलं, म्हणून जेव्हा आपण रिॲक्ट होतो तेव्हा आपण मोहरे प्यादे म्हणून वापरले जातो. या सगळ्यामध्ये स्वतःला बुद्धिजीवी समजणारे, हे मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे जे पुरोगामी आहेत, त्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं नाही की देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अतिशय धूर्त राजकारणामध्ये त्यांना सुद्धा प्यादे आणि मोहरे बनवण्यात आले आणि ते आजवर ज्यांच्याशी गट्टी करून वागले त्यांच्यावर देखील दुगाण्या झाडायला लागलेत. रवीश कुमार आणि अजित अंजुमला निखिल वागळे शिव्या द्यायला लागलेत आणि इतकं अगदी त्याला कट्टर मराठी अस्मितेचं बनवलं. तर ते उद्धव ठाकरेंमुळे झालं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि उद्धव सहित या दोघांनाही आपल्या राजकारणासाठी देवेंद्र वापरत असतील तर देवेंद्रचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.